20 एप्रिल 2026 रोजी कोतुळ येथील विजय देशमुख साहेब यांची आणि पोलीस स्टेशनची काहीतरी कुरापत झाली आणि एका अर्थानं इथल्या पोलीस स्टेशनचा त्यांच्या स्थानिक कोतुळ या संस्थेमध्ये झालेल्या सरपंच ग्रामपंचायतीच्या जनरल मीटिंगच्या संदर्भातला वाद आणि त्यावरून जो काही विषय त्या ठिकाणी झाला होता, तर त्यामध्ये सत्कृतदर्शनी असं दिसत होतं की विजय देशमुख साहेबांचा कुठल्याही प्रकारचा तसा सत्कृतदर्शनी दोष नसताना त्यांच्यावर काहीतरी नोटीस पाठवून आणि त्यांना कुठल्याही स्थितीमध्ये हजर राहायला भाग पाडायचा असा प्रेस्टीज करणारी भूमिका जी काही इथल्या स्थानिक PIनं घेतली होती आणि त्याची परिणती म्हणून हे कळल्यानंतर काही लोक त्या ठिकाणी जमा झाले. त्यानिमित्तानं त्यांना बोलावलं होतं त्यानिमित्तानं, आणि त्या बोलावल्यामध्ये मीही होतो, बरेच कार्यकर्ते होते आणि त्याच्यानंतर मग आमच्यासारख्यांना वगैरे त्यांनी काही विचारणा केलेली नाही या संदर्भात. परंतु काही नावं वगळून आणि जाणीवपूर्वक अशा प्रकारचं त्यांच्यावर काही केसेस करणं किंवा काहीतरी कारवाई करण्याच्या दृष्टीनं हालचाली करणं असं या स्थानिक PIनं जे काही हे केलेलं आहे. तर एकूणच बरेच दिवस जाहीरपणे आणि सामूहिकपणे प्रशासनाला सामान्य जनतेचा काही धाक वाटावा अशा प्रकारचा प्रयत्न अकोले तालुक्यामध्ये झालेला नसल्यामुळं आणि ज्या काही अशा काही घटना जर झाल्या तर विजय देशमुख साहेबांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तीला काही जर समजा त्रास झाला तर त्याची तरी दखल घेतली जाते. परंतु सामान्य माणसांच्या दृष्टीनं एवढ्या घटना ऐकायला येतात आणि एवढे पैसे काढण्याचा प्रयत्न आणि वेगवेगळ्या प्रकारे जो काही छळ करण्याचा प्रयत्न इथं या ठिकाणी होतो, तेव्हा सामान्य माणसंसुद्धा अशा प्रकारची चिडलेली आहेत की ठीक आहे, इथं मोठ्या लोकांचं तरी काहीतरी दखल घेतली जाते, पण आमच्यासारख्या गोरगरीब माणसांना तर कितीतरी चिरडलं जातं आहे, याच्याकडं कोणाचं लक्षसुद्धा नाही. आणि मला असं वाटतं की ही भावना जी आहे तालुक्यात निर्माण होणारी, ही भावना अगदी बरोबर आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं एकदा सामान्य माणसाला सहभागी करून या अन्याय करणाऱ्या पोलीस स्टेशन किंवा अन्याय करणाऱ्या प्रशासनाबरोबर, प्रशासकीय यंत्रणेबरोबर एकदा सामान्य माणसांचा हिसका लढ्याचा दाखवणं याची गरज कितीतरी दिवसापासून माझ्यासारख्याला वाटते आहे. परंतु आणि त्यातल्या त्यात कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे मेळ नाहीत. असा जो काही एक कारभार या तालुक्यामध्ये झाला आहे आणि त्याच्यामुळं प्रशासनामध्ये जे काही फावलं गेलं आहे, तर त्याला एकदा हिसका दाखवण्याच्यासाठी म्हणून ह्या तालुक्यामध्ये कोणत्याही विचाराची वगैरे कुठल्याही प्रकारची ॲलर्जी न मानता सर्व विचाराचे, सर्व पक्षाचे, सर्व धर्माचे, सर्व जातीचे अशा प्रकारच्या सर्व व्यक्तींना किंवा सर्व गोरगरीब माणसांना एकदा खरोखर अशा प्रकारचा त्रास तुम्हाला होतो आहे का, आणि होत असला तर एकदा याची आरपार लढाई करायची का, या संबंधीची विचारविनिमय करण्यासाठी म्हणून एक अकोल्याला आपण एक जाहीर मीटिंग घ्यायचं असं एक डोक्यात माझ्या आलं आणि ती मी सर्वांच्या पुढं मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे. माझ्या डोक्यात आलेला दिवस आणि वार हा सगळ्या तालुक्याला सांगून म्हणजे अगोदर अशा प्रकारचं एक आवाहन करावं आणि जर त्या आवाहनाला जर सर्व जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला तर ह्या प्रशासनाबरोबरची जी काही लढाई आहे ती आर किंवा पार अशा प्रकारची एकदा करावी. कारण
एकदा आपल्या या परिसराचा ही गोष्ट आपल्या लक्षात राहिली की कोणाच्या नाही, परंतु 72-73 सालच्या दरम्यान अकोल्याच्या सिन्नर तालुक्याच्या विडी कामगारांनी कोर्टाचं कामकाज चालू असताना कोर्टालाच आग लावली होती आणि ती कोर्टाची इमारत सगळी जाळली होती. अशा प्रकारचं एक कृती आपल्याला प्रोत्साहन त्या दृष्टीनं कधी द्यायचं नाही, ते आपण दिलेलं नव्हतं आणि देणार नाही. परंतु अशा आज त्या वेळेला जो काही संताप सामान्य माणसाच्या मनामध्ये आलेला होता, तो संताप शांततामय मार्गानं प्रखर आंदोलन करून आणि त्या आंदोलनाचा धसका या प्रशासनानं घेतला पाहिजे, अशा प्रकारचं आंदोलन करण्यासाठी म्हणून सर्व जाती धर्माचे, पंथाचे आणि पक्षांचे लोक यांनी प्रमुख असतील आणि बाकीचे सामान्य लोकांनासुद्धा ज्यांना चटके बसलेत, बऱ्याच लोकांनी माझ्याकडे अशा प्रकारचे पुरावे दिलेत की जे सामान्य माणसांना किती त्रास झाला, कशा पद्धतीचे. तर हे सगळं जर याला तोंड द्यायचं असेल तर त्याच्यावर विचारविनिमय करण्यासाठी या 27 तारखेला सोमवारी सकाळी 11 वाजता सरकारच्या इथं आपल्या अकोल्याचं गेस्ट हाऊसला विचारविनिमय करण्यासाठी जमावं. आणि जर त्या ठिकाणी काही संतप्त भावना लोकांच्या असतील तर ते मग त्यातून एक पुढं लढा करावा, अशा प्रकारचा विचार मी एक सर्वांच्या वतीनं मांडतो आणि त्याप्रमाणे सगळ्या जनतेनं हजर राहावं, अशा प्रकारची सर्वांना आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. येत्या 27 तारखेला सोमवारी सकाळी 11 वाजता सरकारी गेस्ट हाऊसवर आपण या कार्यक्रमासाठी जमावं, अशा प्रकारचा हा तपशील सुसंगतरित्या लोकांना समजावं म्हणून पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार करून मांडतो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.